रेशमे आवरलं का? आवरून राहिले आणि बघू झोपू घातले आता. कसं तरी झोपतच नव्हता, लय चिडचिड करत होता. कसं तरी झोपू घातलंय. हा ना, लिकरू खेळतं हे आजारी पडलंय तर कारमाना बाय सरस शांत झालंय घरात. हा त्या थोबाड तोंडाला म्हणत असते गाडीवर चक्कर नको मारू, जातं गाडीवरच चक्कर मारतं. हे असं वातावरण. आता गाडीच्या चक्करचं काय नाही आलं त्याच्यामुळे थोडं ना झालंय. आता वातावरण अचानक बिघडलंय, हे पाऊस चाललाय 2-3 दिवसापासून. किती पाऊस आहे, जाम पाऊस झालाय, नुसता कंटिन्यू पाऊस पडतोय. त्याच्यामुळे मग आपण मोठे माणसं आजारी पडू राहिले तर त्याच्यामुळे तो आजारी पडलाय. अगं पण मी सांगत येतो तुम्हाला पटत नाही. हा खेळतं लिकरू असं घरात दडपून ठेवावं लागतं. हा त्याला मोठं झालंय वे तेव्हा पाय पळाय जोग, तेव्हा त्याला घेऊन इथं चक्रा मारायच्या तिथं चक्रा मारायच्या. हा आता ते जाऊ द्या गाड्या, त्याचं दुखू राहिले आणि तुम्ही वेगळंच नका काढू. आवर लवकर, टेन्शन आलंय. दवाखान्यात जायचंय, नंबर लागन पटकीनी. लावून ठेवलाय नंबर. मग कवा निघायचं? निक्की बाय मग करमत नाही मला ते असं झोपून झोपून किरकिर करतोय. किरकिर करतोय. रात्री तर नीट झोपला पण नाही. तुम्हाला काय माहितीये, काही झोपला नाही. निस्ता चिडचिड करायचा, निस्ता रडायचा, थोडस झोपायचा, परत उठायचा. दूधही पेत नाही नीट, काही नाही बाई. तेच ना माझं मन लाग नाही. राहू दे, बाकीचं काय काम असलं ना ते राहू दे, आधी त्याला चल दवाखान्यात घेऊन. लेकरू खेळत थोडस झोप होऊ दे. भाकर खाल्ली का तू? रेशमे रडती काय? गब्बास, काय होतंय लेकर? आता बघ दात निघायला लागला, हागत वकत काय होतं? हा त्याला रडत असते तोय. खा भाकर. लय चिडचिड करतो. आता जसं जसं रडतो ना तसं तसं मला लई त्रास होतो. त्याचं ते रडू आहे ना माझ्या कानात बसले. सकाळ धरून मला कर्मा नाही. अगं येडी आहे का? लेकर असेच ही करीत असते, तापलं ही केलं की एवढं ही करीत असते. ते भाकर घे खाऊन, आपण येऊ दवाखान्यात जाऊन. बावड्याला केलाय फोन? हा येते ते थोडा वेळ. गपरड नको. अगं येडी आहे का? कसं ना आता लेकराला काय झालं ना खरंच, मन असं असं बेचैन होऊन जातं. काहीच करमत नाही खरंच. आता कळतं, ज्यावेळेस आम्ही आजारी असायचो लहान असायचो त्यावेळेस माझी मम्मी पण अशी बेचैन व्हायची, येडी व्हायची. माझ्या भावाचं लय दुखायचं, माझं जास्त नव्हतं दुखत, भावाचं लय दुखायचं. मम्मी असं तिला करमायचं नाही, जेवण नाही करायची. आधी तर हॉस्पिटल लांब होते तर लई टेन्शन. काय सांग ती लेकरांचं लय तळाच्या फोडावणी सांभाळावं लागत आहे. तव लेकर असते रेशमे. ते तर आहे आता. पण एवढं आहे, असं वाटतं देवा आम्हाला सगळा त्रास दे पण लेकरांना काहीच नको. खरंच आता स्वतःला लेकर झाले तर आता समजतं की काय त्या गोष्टींचा असतंय ते अर्थ. आता कळायला लागलं. आता राजाचे गज मोठे झाल्यावर मग सुख भोगावं लागतं, पण लहान असताना लय जपावं लागतं रेशमी. इकडं जाईन पडन काय जुनी, शाळेत गेलं पडन काय जुन बाय, शाळेतून आलं लागलं काय, पडला काय, जेवला का, डबा संपवला का, सगळा जीव सगळं तिथं असतोय. मग एवढ्याने सगळा संसार संपत नाही रेशमी. लहानचं मोठं करा, सगळं त्यांचं स्वप्न पूर्ण करा. कुठं बाई कामाला लागत आहे, कुठं नाही लागत, सगळी काळजी असती. ते तर आहेच. मग अवघड खरंच. बाय माणसांचं एकतर मन आहे ना खरंच लय हळवं असते. लय हळवं. ते म्हणतात ना वैरी नाही चिते असं मनची तिथं खरं असं असतं. मनात काही येत, काही येत. आणि काही त्या व्हिडिओ मध्ये मी तर किती बघितले बाई, लहान लहान लेकरं अशा नाही का अनाथ असते, त्यांना आई बापा सोडून जाते. कसे असते ते आई बापा, ज्यांचं मन कसं कठोर असं ना दगडावानी. एकाला तर बघितलं का ते व्हिडिओ मध्ये मुंगळ्याने खाल्लं होतं ग त्या लेकराला. लय मनाला कस तरी होतं ऐकून. जन्म कशाला घालावा कळत नाही का? असे ते लहान लहान लेकर ते रडत आहेत बाई. मी तर रडले अक्षरशः आता ती रील बघून रडले. लय असं काटा फुटला होता अंगाला, आता परत काटा फुटलाय बघा. गप घे भाकर खाऊन आणि आवर. ती बाळ त्याचं बाळ होतं. जेवण जात मी. अगं घे येडी आहे का, दूध यायचंय. अगं थोडी भाकर खा, कुई कुई करीतोय मी त्यात जवळ बसते, आवडतो. नीट काय खपीव राहिले का नीट काय करा नाही म्हणून मन लागा नाही. त्याला थोडा शेकाटलाय ना, मी डोक्याला हात लावून बघितला, थोडा गरम आहे, मोचाळ आहे, काही एवढी ताप नाही त्याला.
घे खाऊन उलशी. घेऊन जाऊ. 2 दिवसापासून अंगात मूर्ती काय ताप का काय, आज डॉक्टरकडे जाऊन नीट सगळ्या गोष्टी दाखवावं लागतील. रेशमी असं हावळ्यापणावर नको, ते बावड्याचं तोंड एवढंच होतं. ते मला कामावून येऊ का महागारी, त्याचं मन लागत नाही. आपण धीर धरावा लागतो. काय नाही, तुला म्हणलं ना दात आता 6 महिन्याचे ह्याचे निघत्यात फुगत्यात, हिरडी फुगली त्याची खालची, आणि बघू नको सारखं असं त्याचे दात. जाऊ पटकेशन बाई, आवरलंय सगळं. पिशवी कोणची घ्यायची मला सांग. हा, ते पिशवी ते त्याचे बाळ तर काय रुमाल फिमाल घे. टाकून ठेवते. आवरू. आता कळतंय रेशमीला कशी काळजी करावं लागते. मी काळजी करते बावड्याची तर म्हणती कवर काळजी करता, कामावून आला नाही अजून. होय ग, किती वाजल्या. अगं लेकरू किती मोठं असलं आईला तरी ते लहानच असतंय. आवर, घे पिशवी. गुंडून घे. किती गुंडाळलं होतं सगळं, बघितलं कसं अवतार करून टाकलाय. डोक्याला लागल. आणि रिक्षा चालू असताना किती गप्प बसतो, एकदम शांत. टाकते पिशवीत. आवे दार तर खोला, कुठून खोलू, कुठं गेले काय. काय राहिलं का बघ. सगळं तर झालं. उतर. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची राहिली. काय? फाईल. आता ते आरडणार आहेत. मला वाटलंच काहीतरी विसरत आणि विसरले बिगर तुझं कामच नाही कोणचं. आता मी टेन्शन मध्ये घाई मध्ये आले ना, म्हणून ती फाईल राहिली गाड्या घरी. तुम्ही लगेच मायावर नका ताव खाऊ. चप्पल बघा, तसली घरची चप्पल घातली, चप्पल सुद्धा दुसरी घातली नाही मी त्या लेकराच्या टेन्शन मध्ये. चला, पण ती फायलीचं जरवरी आहे. फायलीची आता जरुरी नाही, आता झालं ते झालं. आता नका त्या गोष्टीचं हे करू. त्यांना थांबायला सांगा, जाते. थांबा बरं का तिथंच. हा रेशमी, हा, एक घर एवढीच आहे बाई ही आहे ना. दाखव इकडं कशी छोटे छोटे तोंड केलं. मम्मी बघा कुठे आलं मम्मू, बघितलं का. लई कस तरी झालंय, बारीक तोंड. बारीक तोंड झाली त्याच. आता रडायची नाही तिथं, डॉक्टरला सांगायचं मला तापी येती. असंच अवतारात आले बाई आता मी. काय नाही होत. नाही मी सांगते, एवढं डोक्याला असं कस तरी वाटतं ना. कार्यक्रमाला जायची होय. मॅडम आल्या का? फोन लावा ना एक. फाईल नाही आणली, काय नाही. द्या माझ्याकडे द्या. चला चला च. फाईल ती पिशवी केलती ना एक फाईलीची. ती फाईल मी ना ती कपाटात ठेवली होती. नको, रडते परत, रडण जास्त. रडण रे. ते वरचं काढा ना, आता नाही थंडी वाजायची ना. काढू का? गार लागते. नाही लागत आता. बरं. आणि टोपी काय झालं, तर टोपी नाही आणली का तू? ती टोपी बसती का त्याला? नाही बसत. ही टोपी नाही व्हायची. धराई. अरे बापले, घोडा गाडी इथं बघ तिकडं. त्याला आवडलं बरं का. त्याला असंच घोडा घेऊ एक. आता बघ त्याला आवडलंय घोडा. खाली वर करा असं चिक 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 चिक. तिकडं गोडोबा घोड्यावर बसले लाडोबा. हा, लाडोबाचे लाड करतय कोण? आजी आजोबा मावश्या दोन. हा पिलो. हा तुकडं कसं उड्या मारतोय. हो, त्याला सेम घोडा आणू है ना. आता जाता जाताच घेऊ. आता नको, वातावरण बाहेर पाऊस. बघल्या, ए बघल्या, तिकडं तिकडं. ए बेटा, खाली खाऊ नको. इथं बस ना, धर ना, असं धर. इथं पकड इथं. त्याला मागे सारखं होतं. हा, असे पकला तिथं. आता कर टुकडुक 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 टुकडुक. बाबू, ए बाबू, बाबू बाबू. कसं बघा तिकडं तिकडं. आले आले आला आला आला. शलका घोडा आला दादाचा घोडा आला. बाय. आला काय घोडा आला. घोडा आला. वरून अजून नाही खेळत. पिल्लू, बाबू
ए बाबू मला पण तुमच्या घरात येऊ द्या ना रे. मला पण तुमच्या घरात येऊ द्या ना रे. हे छान केलंय हॉस्पिटल मध्ये, म्हणजे लेकरं रडणारच नाही. ते तांबोळ्याचे तिथं असंच होतं, झोके वगैरे नाही का असे. तोपर्यंत हो हिरवे हिरवे म्हणजे प्रॉपर त्याला छान खेळता येईल का. हो बघतोय कसा. हो ना, तुला इंजेक्शन देणार आहेत का. त्याने देणार, त्याने देणार, त्याने देणार. बाबू ए बाबू बाबू टिकडक खेळतच लय मस्त बघा त्या. बय 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 बय. आता शिक जरा खुल्ला आहे ना. रेशमी आज हसली बावड्या, नाही तर कालच्यानी ती अशी कुचमलेली होती. पोरगच हसाना. किती शांत आहे बघा. रात्री किती त्रास दिला, रात्री तर रात्रभर त्रास दिलाय. झोपायला तयार नाही व्यवस्थित का काय नाही. किती चिडचिड चालली होती. बाबू इकडे बघ, तिकडे बघ, इकडे बघ. चष्मा आला काय. चष्मा कसा काढून फेकतो. अशा पिकितोय चष्मा. अरे बापरे बापरे. हा टक्कू तसं नाही म्हणावा. डायपर नाही घातलं. ये बड़ी अच्छी बात कही आप. इथं मेडिकल मध्ये भेटेल खाली, भेटेल ना. जा तुम्ही घेऊन या पटकेशन, जा लवकर. सगळं इसर भोळे काम आहे तुझं रेशमी. मी त्याच्या टेन्शन मध्ये होते गाड्या. मला काही भांडू नका आणि काही बोलू नका. माणसा मागं एक तर तो आजारी असल्यामुळं किती परेशानी. तिचा आवाज आहे का ना. अरे बापरे, धमकी. बजाला उतरा. भू आता रडतो का. घोडा पाहिजे. मुमू घोडा घरी घ्यायचा तुला. हा घ्यायचं घरी. हा बेटा पप्पा गेलाय बघतोय, धुंडीतोय ते. कुठे पप्पा. आले ते बघ, ते बघ, पप्पा हो राहू द्या ना आता. हा तिथेच काढा ना मग आता. पप्पा कुठे? पप्पा आवाज द्या तुम्ही, आवाज द्या. कसं घालू पण आता इथंच. घाल ना. या आतमध्ये. पाव करून दाखव बेटा. पाव कर. त्याला बाटली बघतोय ना, त्याला खूप असं म्हणून तो शांत आहे एवढं. अहो मॅडम रातचा झोपत नाही, लय चिडचिड करतो. अच्छा, शांत झोपतच नाही. त्याला दात येत आहेत बहुतेक, म्हणून ते दात दुखतात रात्रीचे. काय होतं, इथून कळ जाते. हो जेव्हा आपल्याला दाढ येते तेव्हा कसं दुखतं, तसं त्याला दुखतंय आता. म्हणून रात्रीचं हे दुखणं जास्त वाटतं. तर अशा वेळेस काय करायचं, काकडी थंड असते ना, ती चोखायला द्यायची रात्रीची. किंवा मग गाजर थंड किंवा एखादा कपडा थंड करून तो चोखायला द्यायचा. ती काकडी बिकडी तर ते यांनी नाही तोडून तुकडा घालावा. नाही असं तोडण्यात नाही ते कडक दात वाली नाही फक्त ना दातात. हो दात का? थोडी ना तोडायला दात त्याला नाहीये. तुकडा. आणि लक्ष ठेवायचं आपण, होऊन जाईल त्यांनी. दुसरं काय नाही ना. दुसरं काही नाही, टेन्शन घेऊ नका. आधीचं इन्फेक्शन आता क्लिअर आहे. सकाळपासून रडती, जेवली नाही का काय नाही. एवढी काळजी करायला लागली. अगं नाही तरी म्हणत होते दात निघत असतील, फुगत असतील, नाही ऐकायचं. पहिलं त्याला दवाखान्यात न्यायचं. पण चेकअप केलं कधी चांगलं, कारण व्हायरल वगैरे आता एक थोडंसं वाटतं ना की व्हायरल आहे. नाही, बरं झालं आणलं त्याला. बाकीचं सगळं क्लिअर आहे ते कळलं ना मग. हो टेन्शन जातो छोटं. तिला सांगा घरी गेल्यावर जेव, नाही तर जेवायची नाही. पोरगा ते इंजेक्शन द्यायला का मला जीव घालायला आहे का. बसा चल. झालं ना आता त्याचं, झालं ना. बघितलं, झाली का मनाची शांतता. सगळं नीट आहे बाई, टेन्शन नाही. आता मी म्हणलं होतं ना, दातामुळं ना दात निघतेत असते, फुगलेत. आता तुम्ही डॉक्टर व्हायला पाहिजे होतं, चुकलं थोडं. आपण एखादा मोठा दवाखाना बांधला. ते काय म्हणले, थंडी गारठ्याचं बाहेर काढू नका, जरा डोक्यात फिट करा. नवरा बायको फिरवायचंच आहे लेकराला. बघितलं गार हवा, गार हवा आहे इकडून. ते मग ठेवतो का डॉक्टर बघ त्याला ना आता मी ती गोंड्याची टोपी आणते अशी, ती नाही का इकडून सगळं भरून.
काहीच ठेव घे झाकून. ओढायचंय त्याला. कसं ओढतोय बघितलं तू? झाकून पाकून असलेलं चांगलं. जोरात ओढाओढी चालू आहे. आता जेव. कधी म्हणलं छोटी मोठी गाडी घेऊ, रिक्षाने पळावं लागतं लेकराला घेऊन. कधी तुझी गाडी घेणार बाई, लोकांना सगळ्यांकडे फोर व्हीलर आहे, आपल्याकडं नाही छोटी मोठी गाडी. पळा त्याच्यात. बघितलं का आता लागली ताणताण करायला गाडीसाठी. हा कुठं राहिले? हाय चल. काय कान मंत्र ते राहिलं वाटतं तिकडं यांना. लई हे असं पण माझ्या हातात द्या. थांबा आधी 1 मिनिट. हे वर काढू द्या. आता हे पकडा ना हातात. दाखव. औषध टाकले का ह्याच्यात? द्या. लय हवा सुटली अचानक. औषध तो काय परत काय माहित. बघू नीट नीट असं गुंडळून घ्या असं पाय बी त्याचे सगळे असे घेते दुपट्ट गुंडाळू. घ्या असा. इकडून बस. इकडून बस. तो केलं तिकडलं ते उघडा हात तोच करतोय आता. मी काय करू बरं? घेते दुसरं कुठे घे बरं असं झाकून सगळं. पायाला जाका. तर असा ते ठेवितो का? होय मोमो इकडे ते हात उघडा केला त्याने. थांब बरं इकडे कर बरं त्याला. ते तुम्ही इकडून हात काढता. नाही आताची लेकरची ही चित्र इथं खरंच ही चित्र पहिले लेकर गुंडाळ हा बा. ते बघितलं कसं काढतोय. अरे बाबू थांब. आता रिक्षा चालायची काय? गॅस हो धर दाबून तसा. आवाज बंद कर. हळूहळू या गाडी बरोबर का स्लिप होईल. पाणी पावसाची गाडी रोडनी एक तर पहिलेच गाड्या स्लिप होतात. नीट या हळूहळू.